नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रात्री 10च्या पूर्वी झोपा, जेणेकरून शरीराची दुरुस्ती आणि हार्मोन्सचे संतुलन सुरळीत होईल, तणाव कमी होईल. निसर्गात चालायला जा, यामुळे तणाव कमी होतो आणि मज्जासंस्था पुन्हा संतुलित होते. उपाशी पोटी 600 मिली पाणी नक्की प्या, यामुळे पचनक्रिया सक्रिय होते. सकाळी 8 नंतरच कॉफी प्या, यामुळे ॲड्रेनल ग्रंथीचं संरक्षण होतं. जेवणाच्या आधी सफरचंदाचं व्हिनेगार पाण्यात मिसळून प्या, यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. दररोज आध्यात्मिक संपर्क ठेवा, यामुळे भावनिक आरोग्य मजबूत राहतं. साखर, दारू, दूध आणि ग्लुटेन यांचा त्याग करा, यामुळे शरीरातील सूज नैसर्गिकरित्या कमी होते. रात्री जेवणानंतर एक किवी खा, हे पचनक्रियेस मदत करतं. दर आठवड्यात ताकद वाढवणारा व्यायाम करा, यामुळे चयापचय, हाडं आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा, जेणेकरून मानसिक स्पष्टता टिकून राहील. दररोज 5 मिनिटे खोल श्वसन करा, यामुळे शरीर आणि मन शांत राहतं. सकाळी किमान 10 मिनिटं सूर्यप्रकाश घ्या, हे व्हिटॅमिन डी आणि जैविक घड्याळ सुधारतं. दररोज 7 ते 9 तास पुरेशी झोप घ्या, यामुळे शरीर नीटपणे पुनर्निर्मित होतं आणि शरीराची झालेली झीज ही भरून निघण्यास मदत होते. कृतज्ञतेचा सराव दररोज करा, यामुळे मेंदू सकारात्मकतेसाठी तयार होतो. दररोज एक मूठभर सुका मेवा आणि बिया खा, यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासही मदत होतं. त्याचप्रमाणे पालेभाज्यांचाही तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. आहारात मिठाचं प्रमाण जितकं कमी करता येईल तेवढं करा, कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचं प्रमाण वाढतं आणि लठ्ठपणा वाढतो. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते, ज्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते. आहारात साखरेचं प्रमाण जितकं कमी करता येईल तेवढं करा. साखरेऐवजी गूळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता. आहारात नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सडपातळ होता येतं. पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खा. पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी यामुळे नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे रात्री उशिरा जेवण केल्याने पोटावरील चरबी वाढते, त्यामुळे रात्री झोपण्याच्या 2 तास आधी जेवा. रात्रीचं जेवणामध्ये हलका आहार घ्या. तेलकट, मसालेदार जेवण करू नका. झोपण्याआधी शतपावले करायला विसरू नका, यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होते. आणि रात्री शक्यतो हलका आहार घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. फ्रीजच्या पाण्याऐवजी माठातील पाणी नक्की पिण्यासाठी वापरा. एका श्वासात पाणी कधीच पिऊ नका, यामुळे छातीत दुखू शकतं. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा आणि मिठाचं प्रमाणही कमी करा. त्याऐवजी सलाड, दही, ताक इत्यादीचा नक्कीच वापर करा आणि पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ वापरायचा नक्कीच प्रयत्न करा. ते आहारात रोज सकाळी हिरव्या गवतावरून अनवाणी पायाने चालल्याने दृष्टी सुधारते. सकाळी उपाशीपोटी पपईचं सेवन करणं खूप फायदेशीर असतं. रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नका. त्याचप्रमाणे दाताने नखही कुरतडू नयेत, यामुळे नजर कमकुवत होते. टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होतं. तसेच हे सूप डोळे आणि त्वचासाठी खूप फायदेशीर असतं. सकाळी उठल्यावर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो. रोज गुळाचं सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्सही कमी होण्यास मदत होते. जर वारंवार लघवी होत असेल तर भाजलेले हरभरे खावेत, यामुळे नक्कीच फरक पडतो. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त मोबाईल वापरायची जी सवय आहे ती सवय तुम्ही नक्कीच कमी करा, यामुळे डोळ्याचे आजारही कमी होतात. त्याचप्रमाणे तोंड भरून अन्न खाऊ नका, त्यामुळे पोटाची चरबी वाढते. रोज उठल्यावर केस विंचरा, त्यामुळे ते मजबूत होतात. दुधामध्ये वेलची मिसळून पिल्याने थकवा कमी होतो. जेवताना अन्नाचा वास घेऊ नका, त्यामुळे अपचन होण्याची शक्यता असते. रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि केस गळणं थांबतं. दिवसातून 1 वेळा दह्याचं पाणी प्या,
यकृत स्वच्छ होण्यास मदत होते. पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होण्यास नक्कीच मदत होते, तेव्हा त्याचा नक्कीच तुमच्या आहारामध्ये समावेश करा. त्याचप्रमाणे स्वतःला थोडंसं सामाजिक बनवा. लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला. यामुळे तुमच्या नात्यामध्ये प्रेम, आपुलकी निर्माण होते. तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिला तर त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचं प्रमाण वाढवा. हा उपाय करूनही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जसं की सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचं नसतं, तर हिवाळा आणि पावसाळ्यातही वापरणं आवश्यक आहे. सनस्क्रीन सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचं रक्षण करतं. आल्याचं पाणी पिल्याने शरीरामध्ये जमा झालेलं रक्त सुरळीत वाहू लागतं. रोज केस धुतल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते. जसं की तांत्रिक सुविधांमुळे आपलं आयुष्य सोपं झालं असलं तरी त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे त्याच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा. जसं की शक्य झाल्यास कार किंवा बाईकचा वापर करण्याऐवजी तुम्ही पायी चालत जा. लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्यांचा वापर करा. यामुळे तुमचं शरीर लवचिक होईल आणि कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबही नियंत्रणात राहील. भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नका, त्यामुळे पोट खराब होण्याची समस्या उद्भवू शकते. एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा. यासाठी कुठेतरी तुम्ही सहलीचं नियोजन करा. त्याचप्रमाणे नृत्य, संगीत, गायन, स्वयंपाक किंवा इतर कोणत्याही आवडतं काम तुम्ही करू शकता. तुमची दैनंदिन दिनचर्येमध्ये ध्यान आणि योगासाठी थोडासा वेळ काढा. तरीही एकटेपणा जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कमी पाणी पिल्यामुळे ओठ काळे पडू लागतात. जर आपण एकटेपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दलशी जर बोललो तर त्यांना भूक कमी लागणं, त्यांचं वजन कमी होणं, डोकेदुखी, पाठदुखी यासारख्या समस्या त्यांच्यामध्ये दिसून येतात आणि त्यामुळे त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आलेलं असतं. जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास जर अडचण येत नसेल, मात्र हळूहळू जर हा त्रास वाढलेला असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असण्याची शक्यता असते. तेव्हा अशा लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया, ओट्स, रवा, पोहे, फळांचा रस किंवा मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश करू शकता. जर एखाद्या स्त्रीला पोटदुखी, अपचन किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती एक गंभीर समस्या असू शकते. तेव्हा तुम्ही ते हलक्यात न घेता डॉक्टरांशी संपर्क करावा, कारण हे कर्करोगाशी संबंधित लक्षणे असू शकतात. जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. अशा लोकांनी अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढण्याचंही प्रमाण वाढतं. तेव्हा अन्न नेहमी हळूहळू आणि चावून खावं. ते पचनंही सुलभ होतं आणि वजनही वाढत नाही. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते, तसेच पोटाचे आजार देखील कमी होतात. मखाना हे एनर्जी वाढवणारं एक खाद्य आहे. जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो. कोल्ड्रिंक्सऐवजी ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, लस्सी, आंब्याचा रस किंवा ऊसाचा रस यांचं सेवन करा. यामुळे शरीराला पोषक तत्त्वे नक्कीच मिळतात. जंक फूड, फास्ट फूड यांच्यापासून दूर राहा, कारण हे तुमच्या शरीराचं खूप नुकसान करतात. पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचं सेवन करणं खूप फायदेशीर असतं. यासाठी दिवसातून 1 ते 2 वेळा पाण्यात मिसळून पुदिन्याचं नक्कीच सेवन करा. जर तुमचा हातपाय काळे पडत असतील तर दुधामध्ये बेसन आणि हळद मिक्स करून हातापायांना लावा, नक्कीच फरक जाणवेल. रात्रीचं जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका. जेवणानंतर काही वेळ फिरायला जा. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने अन्न सहज पचतं आणि शरीराचं वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होते. आणि रात्रीचं जेवण शक्यतो 7च्या अगोदर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा, जेणेकरून वजनही वाढत नाही आणि चरबीही वाढत नाही. तेव्हा या छोट्या छोट्या टिप्सचा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करू शकता आणि नक्कीच हेल्दी राहू शकता.